वेलकम टू इस्रायल. इस्रायलची सुरुवात होते या ठिकाणापासून. ओल्ड जाफा सिटी. इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अविवला लागून असलेलं हे शहर. तेल अविवचा इतिहास हा केवळ गेल्या 105 वर्षांचा आहे, मात्र जाफाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इथल्या इतिहासाची साक्ष देणारं हे बेन इलाना गुर म्युझियम. इलाना गुर हे इस्रायलचं अभिमानाचं प्रतीक. या बाई काय नव्हत्या. शिल्पकार होत्या, चित्रकार होत्या, निसर्गप्रेमी होत्या, फॅशन डिझायनर होत्या, ज्वेलरी डिझायनर होत्या, अजूनही बरंच काही. हे म्युझियम म्हणजे त्यांचं राहतं घर. इथं स्वतः त्यांच्या कलाकृती तर आहेतच, शिवाय त्यांनी चोखंदळपणे जगभरातून संग्रहित केलेल्या कलाकृती देखील आहेत. So we believe that actually this house, and this is also what the artist says, Ilana Gur, this is her portrait, this is her life's work, this is her most ambitious sculpture, the biggest sculpture, and it can never be completed, which is why it is changed on a daily basis. याच संग्रहालयाच्या समोर दिसणारं हे आहे फिशरमन्स पोर्ट. एकेकाळी इस्रायलच्या व्यापार उदीमाचं हे केंद्र होतं.
इस्रायलमध्ये बाहेरून जे जे यायचे ते याच बेटावरून जेरुसलेमला जायचे. सध्या मात्र इथं केवळ मासेमारी चालते. इथं येणाऱ्या जगभरातल्या पर्यटकांची सरबराई करण्यासाठी इथं अनेक रेस्टॉरंट्स देखील आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत इस्रायलच्या जाफा या अतिप्राचीन शहरामधल्या फ्ली मार्केटमध्ये. इथे फुलांच्या रोपट्यांपासून ते उंची कपड्यापर्यंत यच्चयावत गोष्टींचं शॉपिंग करायला तुम्हाला स्कोप आहे. इथे सगळ्या गोष्टी मिळतात. चला तर मग एक फेरफटका मारूया या मार्केटचा. आणि हे आहे जाफा शहरातलं सर्वात उंच ठिकाण. एक टेकडी. इथून अख्खं जाफा शहर आणि तेल अवीव शहर नजरेत सामावून घेत आहेत. सध्या आम्ही बसलो आहोत इस्रायलमधल्या एका जलदुर्गामध्ये. सिझेरिया असं या किल्ल्याचं नाव आहे. साधारण 2000 वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास या किल्ल्याला आहे. 2000 वर्षांपूर्वी इथला राजा हेरोडनं हा किल्ला बांधला. शत्रूला थेट आपल्या प्रदेशामध्ये घुसता येऊ नये यासाठी अनेक अडथळ्यांनी भरलेला असा हा जलदुर्ग आहे. गेल्या 2000 वर्षांमध्ये अनेकदा या किल्ल्याची पडझड झाली. अनेकदा भूकंपामुळे इथले भाग कोसळले, तर अनेकदा नवीन राजे इथं आले आणि त्यांनी आधीचे भाग पाडून नवं बांधकाम या ठिकाणी केलं. सध्या मात्र
हे इथलं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. इथले अनेक अवशेष अजूनही मूळ अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे जगभरातले पर्यटक इथं गर्दी करतात आणि इथल्या इतिहासाचे साक्षीदार होतात. सिझेरिया हे एक नियोजनबद्ध शहर होतं. इथलं छोट्या मोठ्या रस्त्यांचं जाळं, मंदिरं, थिएटर, ॲम्फी थिएटर, बाजारपेठ आणि घरं अशी एक संस्कृतीच या सिझेरियामध्ये नांदत होती. हे सगळं उभं राहायला 12 वर्ष लागली. 2025 वर्षांपूर्वी सिझेरियाचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्यानंतर 4 वर्षातच पॅलेस्टाईनच्या रोमन साम्राज्याचं हे हेडक्वार्टर बनलं. रात बाकी बात बाकी होना है जो हो जाने दो. अशीच असते इस्रायलची आणि विशेषतः नेमकी कशी असते इस्रायलची नाईट लाईफ, नेमक्या कशा जागवल्या जातात इस्रायलमध्ये रात्री. Even if you take advantage of it or not, it exists. You can go to coffee shops from early morning and you can go to bars early evening and also late night, and you say you can eat here and then go to a bar and the places are open. We going to pub to see good movie. There is a good food. Good people. Okay. Everything is very nice. We're going to see to the beach, yes, and everything is okay. इस्रायलमध्ये शुक्रवार आणि शनिवार हे साप्ताहिक सुट्टीचे दिवस आहेत. या 2 दिवशी इस्रायलमधली सगळी कार्यालयं बंद असतात. लोक घरी स्वयंपाक बनवत नाहीत, लोक हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं पसंत करतात. हे 2 दिवस तमाम हॉटेल्स इथली उघडी असतात, रेस्टॉरंट्स उघडे असतात, बार उघडे असतात, पब उघडे असतात आणि त्यामुळे आठवडाभर मोकळे दिसणारे इस्रायलमधले रस्ते शुक्रवारी आणि शनिवारी असे गर्दीने फुल भरून जातात. सध्या आपण आहोत इस्रायलच्या तेल अविव शहरातल्या फ्रूट मार्केटमध्ये. तर सध्या आपण उभे आहोत इस्रायलच्या आर्टिस्ट मार्केटमध्ये. इस्रायलमधले कलाकार अनेक क्रिएटिव्ह वस्तू बनवतात ज्या विक्रीसाठी इथे ठेवण्यात येतात. त्याच्यामध्ये डायऱ्या, कॅलिडोस्कोप, किचन, वेगवेगळे दागिने अशा कुठल्याही वस्तू असू शकतात, त्या तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. चला तर मग फेरफटका मारूया या आर्टिस्ट मार्केटचा. ज्यूइश कॉफी हे इस्रायलमधलं एक मोठं आकर्षण. शिवाय आम्हाला भेटला तसा एखादा अवलिया कॉफी विक्रेता तुम्हाला भेटला तर कॉफी सोबतच असा सांगीतिक ॲरोमा देखील तुम्हाला भेट म्हणून मिळतो.
conserva el embrujo de los ojos moros. De sueño rebelde y gitana cubierta de flores. Y besos tu boca de grana, jugosa manzana que me habla de amor. Granada, Manola, Gandara, en compras preciosas. No tengo otra cosa que darte que un amor de rosas. De rosas de suave fragancia que le dan marcó a la Virgen Morena. Granada, tu tierra está llena de lindas mujeres, de sangre, de झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.